आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत, त्यामुळे पेट्रोल 84 तर डिझेल 86 पैशांनी महागले। तर राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यात मिळते, त्यामुळे परभणीकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे। नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। 48 वर्षीय गंगाधर येवतीकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। गंगाधर येवतीकर हे मुखेड आगारात चालक पदावरती कार्यरत होते। मुखेड शहरातील कंधार फाटा इथल्या राहत्या घरी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न 20,000पासून ते 2 लाखांपर्यंत वाढवायचं असेल तर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी असं आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलंय। ते अमरावती इथं बोलत होते। नाशिक महापालिका आयुक्त कैलाश जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या सभापतींनी आयुक्तांच्या बदलीचे आदेश दिलेत। या निर्णयानं महापालिकेत भूकंप आल्याचं चित्र पाहायला मिळालं। सांगली जिल्हा परिषदेवरती प्रशासक राज आलाय। मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांनी प्रशासक म्हणून पदभार हाती घेतलाय। जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत ते नवीन पदावरती कार्यरत राहणार आहेत। जळगाव जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक मुदत 20 मार्चला संपली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेवरती प्रशासक राज सुरू झालाय। प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता मिळाली आहे। संचालक मंडळाच्या 16 जागा आहेत, त्यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर निकालात सर्व जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। कोल्हापूर पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढल्याचा आरोप केलाय। चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपकडून लढण्याची ऑफर दिली, मात्र माझ्या पतीनं जो झेंडा हाती घेतला होता त्या पक्षातूनच मी लढण्याचा निर्णय घेतल्याचं जयश्री जाधव म्हणाल्या। अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला। बीडच्या अनेक गावखेड्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप होतोय। याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं, तसंच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे। सांगलीतल्या धरणग्रस्तांच्या विविध मागण्या, जमीन आणि गाळे वाटपामध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांनी 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात येत आहे। मागण्यांची दखल तातडीनं घ्यावी, अन्यथा शासनाला महागात पडेल असा गर्भित इशारा धरणग्रस्तांनी दिलाय। सांगलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ऑटो रिक्षा संघटनेच्या संयुक्त महासंघाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। रिक्षा चालकांवरती होणाऱ्या अन्यायकारक दंड वसुली विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जाचक अटी रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली। वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवरती गेला असून उकाड्याने नागरिक हैराण झालेत। वाढत्या तापमानामुळे बाजारात फळांची मागणी वाढली आहे, तर काही जण कोल्ड्रिंक्स तसंच उसाच्या रसाचा आधार घेत आहेत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयावरती मागासवर्गीय संविधानिक संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला, मात्र तहसीलदारच गैरहजर राहिल्यानं केबिनच्या दरवाजाला निवेदन चिटकवून हार घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। अकोल्यातील मलकापूर परिसरात गेल्या 2 आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या येत आहेत, त्यामुळे प्रशासनानं त्वरित कारवाई करावी यासाठी परिसरातील महिलांनी थेट अकोला महापालिकेतील जलप्रदाय विभागात धडक दिली। पाईपची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक इथं महिला अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे। कल्याणी श्रीशैल असं या महिला उपकार्यकारी अभियंत्याचं नाव असून त्यांनी गावातील नळाचं पाणी वाया जात असल्यानं स्वखर्चातून या नळांना तुटी बसवली आहे। पारंपरिक दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना डाळिंबानं आधार दिला होता, मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्यानं शेतकरी
डाळिंब बागा आता काढू लागलेत. जपलेल्या डाळिंबाच्या बागा रोगामुळे करपू लागल्यात, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत नांदेडमध्ये 3 दिवसीय धान्य महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, मसाले आणि विविध प्रकारचे सेंद्रिय उत्पादनं तसंच फळं आणि भाजीपाला यांची थेट विक्री केली जाते. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे त्याचा फटका भाजीपाल्याला देखील बसतोय. आवक कमी होत असल्यानं मालेगाव, मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आणि किरकोळ बाजाराच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा 1 महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर 1 महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारं श्री क्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे. रंगपंचमी सणाच्या निमित्तानं देवाला दररोज पांढरा पोशाख करून देवाच्या अंगावर केशर व गुलाब पाण्याच्या रंगांची उधळण केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपानं परत एकदा छत्तीसगडकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. गेल्या 6 महिन्यांपासून महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती भागातून जंगली हत्तींच्या कळपानं गडचिरोलीत प्रवेश केला होता. चाकण एमआयडीसीतील कुरुळी इथं मर्सिडीज कंपनीमध्ये सकाळी बिबट्या घुसला. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला. 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद करण्यात यश आलं. भंडारा जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्य प्रदेशच्या कान्हाकिसली अभयारण्यात वाघ आणि गव्याच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. यावेळी पर्यटकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केलाय. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय. तिप्पट पैसे करून देण्याचं आमिष दाखवत चालकाची 2 लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नथू काशीनाथ कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात जळगावातील एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये रस्त्यावर खेळत असलेल्या 8 वर्षांच्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. अंबाजोगाईत घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी किरण शेरेकरला पोलिसांनी अटक केली आहे. जळगावात सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलाय. भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या आनंद लॉजमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 5 वारांगणांसह काही ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. अनैतिक संबंधातून महिलेच्या सासरच्यांनी पराग वळवी या तरुणाची हत्या केली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात एका महिलेचा पत्र्याच्या पेटीत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 30 ते 32 वयोगटातील या महिलेचा मनोली धरण परिसरात मृतदेह आढळून आलाय. दरम्यान पोलीस पुढील तपास करत आहेत. छत्तीसगडच्या सीआरपीएफ कॅम्पवरती माओवाद्यांनी हल्ला केला. या 3 जवान जखमी झालेत. या घटनेनंतर या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. मावळमधील कुसगाव धरणात पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. आपल्या मित्रांसोबत ते फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. हरीश गोगे आणि विनय कडू अशी मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. स्वतःच्या शेतात राखणदारी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आलाय. भंडाऱ्यातल्या कलेवाडा शेत शिवारात ही घटना घडली आहे. शरीरावर असलेल्या जखमांमुळे शेतकऱ्याची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोने रिक्षाला धडक दिल्यानं आज झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 भागात मुख्य चौकात हा अपघात झाला. यामध्ये रिक्षा चालक नवनाथ मोरे गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात होताच जखमी रिक्षा चालक नवनाथला टेम्पो चालकानं रुग्णालयात दाखल केल्यानं नवनाथचे प्राण वाचलेत. मात्र यामध्ये टेम्पो चालकाची चूक असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. सांगलीच्या जत तालुक्यात काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका इंडिका कारनं मोटरसायकलला धडक देत
मोटरसायकलवरील पती पत्नी आणि लहान मुलाला फरफटत नेलं. यात 2 वर्षाच्या लहान बालकाचा मृत्यू झाला असून पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झालाय. पैठणीतून सायकलवरून नाथषष्ठी यात्रेला निघालेल्या वारकऱ्यांचा एसटीच्या चाकाखाली आल्यानं अपघाती मृत्यू झाला. जालन्यातल्या अंबड तालुक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. यात घरातील दाम्पत्य गंभीर जखमी झालेत. अशोकनगर परिसरात ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या बातम्यांसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील शेतकरी संदेश चौधरी यांच्या शेतात ऊस कापणी सुरू असताना विजेच्या तारांमध्ये ऊसाची ट्रॉली अडकली. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ट्रॉलीच्या दोन्ही टायरला मोठी आग लागली. यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. नागपूरच्या जलालखेडा भागात शेतातील 20 तारांचं घर्षण होऊन लागलेल्या आगीत 30 ते 40 एकरातील शेतमाल जळून खाक झाला. या आगीमध्ये शेतातील संत्रा आणि मोसंबीची झाडं, तुरीची गंजी, स्पिलर पाईप, गोठा आणि गुरांचा चारा, शेती उपयोगी साहित्य जळून अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये जंगलाला भीषण आग लागली. या आगीत जंगलातील वन औषधींसह पक्षी देखील जळून खाक झाले. 3 ते 4 दिवस जंगलात ही आग धुमसतीये. जळगावातल्या शिवाजीनगर हुडको भागात व्यावसायिकाची दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा इथं डिझेल चोरीच्या प्रकरणातील दोघा संशयितांना जळगावातून अटक करण्यात आली आहे. तानाजी शिंदे, राहुल काळे अशी या दोघांची नावं आहेत. बुलढाण्यातल्या देऊळगाव पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलं आहे. नांदगावच्या जातेगावमध्ये महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18वर असाच सुरू राहील. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुढचं बुलेटिन घेऊन येतोय माझा सहकारी विशाल. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.